कथेचं नाव आहे मिस ती, लेखिका मधुराणी. रात्रीचे साधारण 11:30 वाजून गेले होते. विनोद, अभय, नितीन, श्रीकांत नेहमीप्रमाणे रेल्वे स्टेशन बाहेरच्या चौकात टाइमपास करत उभे होते. रात्रीची 11ची ट्रेन आज खूप लेट झाली होती. या टाईमला प्रवास करणारी माणसं कमीच, पण तरीही कोणी सापडलीच तर म्हणून चौघेही तेथे उभे होते. ए श्री, अरे ए शिर्या, लक्ष कुठे आहे तुझं? समोर बघ, काय कडक मुलगी आहे यार. नितीनने श्रीकांतचं लक्ष समोर वेधून घेतलं. मोबाईलमध्ये डोकं खुपसलेल्या शिर्याने फक्त एकदा मान वर करून बघितलं आणि पुन्हा तो चॅटिंग करण्यात बिझी झाला. शी यार, हा शिर्याना जाम अरसिक आहे. चल मीच बघून येतो कशी आहे ते पोरगी, म्हणत बाकीच्यांची वाट न बघत अभय पुढे गेला. समोर एक पंजाबी ड्रेसमधली मुलगी उभी होती. बहुतेक तिला न्यायला कोणी येणार होतं, पण ते आले नसल्यामुळे चिडून ती सारखं इकडे तिकडे आणि घड्याळात बघत होती. अभय तिच्या समोर जाऊन उभा राहिला. काय मग, कोणीकडे जायचं आहे तुला? त्याने विचारलं. एव्हाना त्याच्या समोर उभ्या राहायच्या स्टाईलमुळेच तिला छेडायला आलंय हे ओळखलं होतं. कुठे जायचं नाही आहे म्हणून ती पुढे जायला निघाली. अगं असं कसं, कुठे जायचं नाही आहे तर मग येतेस का माझ्या घरी, म्हणत अभयने तिचा हात धरला. पण अचानक त्याच्या गालावर जोरात थप्पड बसली. तो पूर्ण गोल फिरला. त्याच्या डोळ्यासमोर तर चांदण्या दिसायला लागल्या. कानावर हात धरून तो या साध्या दिसणाऱ्या मुलीमध्ये एवढी ताकद कशी आली म्हणून गाल चोळत तिच्याकडे बघू लागला. पण तिचा हात सोडून एकदम गोल फिरून गाल चोळणाऱ्या अभयकडे ती पण याला काय झाले अशा आविर्भावात शॉक होऊन बघत होती. तेवढ्यात समोरून हॉर्नचा आवाज आला. बहुतेक त्या मुलीच्या ओळखीचा हॉर्न होता, त्यामुळे ती धावत त्या दिशेने गेली. तिच्याकडे लक्ष न देता अभय गाल चोळत पुन्हा परत त्याच्या गँगकडे आला. काय रे अभ्या, नाही पटली का? आलास ना हात हलवत? विनोद त्याला चिडवायला लागला. ए विन्या, जरा चूप बस. एकतर काय झालंय मलाच कळत नाहीये आणि तुम्ही कसले मित्र रे साल्यांनो? इकडे बसून माझी मजा बघत होता का? त्याने नितीनला ढकलत विचारलं. ए अभ्या, अंगाला हात लावायचा नाही, कळलं ना? तुला ती पटली नाही ते बघ. नितीनने पण त्याला रागात उत्तर दिलं. त्या सिंपल डिंपल पोरीत मला काही इंटरेस्ट नव्हता, कळलं ना? म्हणून परत आलो. आपलं इम्प्रेशन खराब होऊ नये म्हणून अभयने उत्तर दिलं. मग गाल चोळत का आलास? दिली ना तिने ठेवून तुला? नितीनने सुद्धा त्याला आणखी चिडवत विचारलं. ए नित्या गप. उलट मी गालाला हात लावला म्हणून तीच माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होती. तिने मला नाही मारले, शिवाय तिला न्यायला कोणीतरी येणार होतं, त्यामुळे ती बिंदास्त होती. तिने नाही मारलं आणि तसंही तिच्या दोन्ही हातात बॅगा होत्या. काय झालं काही कळलं नाही, पण कसलं जोरात बसलं माहीत आहे का? अभय अजून गाल चोळत बोलत होता. मग भूताने मारलं असेल तुला. विनोदने ही करत दात काढत बोलला. ए तू गप साल्या, तुला लय हसायला येतंय ना? तुझा हिशोब नंतर चुकता करतो बघ. अभयने त्याला गप्प केलं. ए भावांनो, तुम्हाला चढली आता. गप्प घरी जा आणि झोपा. श्रीकांतने मोबाईलमधून डोकं वर करून त्यांच्या संभाषणात सहभाग घेतला. ए तू गप रे, तुझी हिरोईन झोपली वाटतं, म्हणून तुला आमच्याशी बोलावंसं वाटलं. तिघांनी एकदम ओरडून त्याला गप्प केलं. त्यांच्यात फक्त श्रीकांतला एकट्यालाच गर्लफ्रेंड होती, आराध्या. खूप मुश्किलीने त्याने तिला पटवलं होतं, पण तिचा स्वभाव खूप चांगला होता आणि तिच्यामुळेच श्रीकांत थोडाफार सुधारला होता. बाकी ग्रुपचं सतत मुलींना छेडणे, मारामारी करणे, दारू पिणे असले उद्योग चालूच असायचे. यांच्या विषयाची गाडी आराध्यावर येऊन थांबल्यामुळे श्रीकांतने तिथून काढता पाय घेतला. आपल्या हरामी मित्रांना तो चांगलंच ओळखून होता. उगाच तिच्याबद्दल हे आणि काय घाणेरड्या भाषेत बोलण्याआधी मी जातो, तुम्ही बसा भांडत म्हणत श्रीकांत घरी जायला निघाला. याला काय बोलायला जातं म्हणत विन्याने श्रीकांतला 2-4 शिव्या घातल्या आणि तो गप्प बसला. पुन्हा या तिघांची भांडणं सुरू झाली. आधीच अभयला मार बसल्यामुळे तो रागात होता आणि त्यात नितीन आणि विनोद उगाच त्याला चिडवत होते. तिघे आता हमरातुमरीवर आले होते.
त्यांनी डायरेक्ट मारामारी करायला सुरुवात केली. मारामारी करून तिघेसुद्धा घामाघूम झाले होते. अचानक गार हवा सुटली. हवेचा झोत सरळ जाणवत होता. जणू कोणी त्यांच्यासाठी फॅन लावल्यासारखा वारा त्यांच्याकडे येत होता. अचानक हवेत झालेला बदल तिघांच्याही लक्षात आला. तिघेही स्तब्ध उभे झाले आणि एकमेकांकडे बघू लागले. उन्हाळ्यात जीवाची काहिली होत असताना अचानक एवढी गार हवा कशी काय सुटली? हवेबरोबरच अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटाबरोबर पावसाला सुरुवात झाली. तिघे पण घराच्या दिशेने धावत सुटले, पण ते वादळ जणू त्यांचा पाठलाग करत होतं. विजेच्या कडकडाटासोबत जणू कोणीतरी गडगडाटी हसत होतं. वरून पाऊस पडत असला तरी खाली त्यांच्या पायाला चटके बसत होते, जणू ते निखाऱ्यांवर चालत होते. कसेबसे तिघेही घरी पोचले. दुसऱ्या दिवशी पुन्हा चौकातल्या कट्ट्यावर जमल्यावर तिघे पण कालच्या पावसाविषयी घाबरून बोलायला लागले. पण आता श्रीकांत त्यांच्याकडे आश्चर्यकारक नजरेने बघत होता. बरे आहात ना तुम्ही? कधीच्या पावसाबद्दल बोलताय? इकडे लोक गरमीने हैराण झाली आहेत आणि काय तुमचं स्वप्नात पाऊस पडत होता का काय? त्याने विचारलं. शिर्या, काल एवढा गडगडाटी पाऊस पडला, एवढं वादळ झालं, ते तुला कळलं नाही? तू काय भांग पिऊन झोपला होतास का? नित्याने रागाने त्याला विचारलं. मी भांग पित नाही. तुम्हाला रात्री चढली होती, कळलं ना? रात्री पाऊस नाही पडला, कोणाला पण विचारा. श्रीकांतने पण त्यांना रागात उत्तर दिलं. काका, काल खूप पाऊस पडला, मग तुमचं सगळं सामान भिजलं असेल ना? अभ्याने स्टेशन बाहेरच फुटपाथवर राहणाऱ्या एका हमालाला विचारलं. पाऊस कधी पडला? मी तर काल बाहेरच झोपलो होतो. आणि काल तुम्ही तिघे असे धावत पळत का गेलात? कोण मागे लागलं होतं? त्या काकांनी उलट विचारलं. आता आश्चर्यचकित व्हायची पाळी नितीन, अभय आणि विनोदची होती. आज रात्री काही झालं तरी या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवून त्यांनी आज रात्री इथेच राहायचं ठरवलं. मी नाही थांबणार. आज अमावस्या आहे. आईने रात्री लवकर घरी यायला सांगितलंय, श्रीकांतने घाबरून सांगितलं. डरपोक, तू शिस्तीत आमच्यासोबत राहायचं, कळलं ना? सकाळी आम्हाला हसत होतास, वेड्यात काढत होतास ना? आणि आज बाजूच्या थिएटरमध्ये रात्रीचा शो हाऊसफुल आहे. जित्याने म्हणजे माझ्या मित्राने खबर दिली. बघू कोण पोरगी हाताला लागते का ते. अभयने विचित्र हसत श्रीकांतला दरडावलं. रात्रीचे 12 वाजत आले होते. 12ला शो संपला, पण कोणी मुलगी एकटी नव्हती, त्यामुळे चरफडत तिघे पण रागाने जाणाऱ्या लोकांकडे बघत बसले होते. शिर्या नेहमीप्रमाणे मोबाईलमध्ये डोकं खुपसून होता. सगळी लोकं घरी गेली. रस्ता पुन्हा सामसूम झाला. अचानक ढगांचा आवाज होऊ लागला. आता श्रीकांत पण दचकला. वातावरण कोंदट झालं होतं. काहीतरी जळत असल्याचा वास सगळीकडे पसरला होता. हवेतील उष्णता वाढत होती. अचानक सगळे बदल झाल्यामुळे चौघांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. हे काहीतरी वेगळं असल्याची भनक आता त्यांना लागली होती. अचानक समोरून कोणीतरी गेल्याचा भास झाला. कोण आहे तिकडे? चौघे पण एकदम ओरडले. लाईटच्या खांबावरचा बल्ब पण चालू बंद व्हायला लागला होता आणि अचानक त्यांच्यातून नितीन जवळपास 1.5 फूट हवेत उडाला आणि खाली कोसळला. सगळेजण नितीनकडे धावले. आग आग म्हणून तो ओरडत होता. त्याला कसंबसं उठवून चौघांनी पण घरी जायचं ठरवलं. मी सांगत होतो ना नको थांबायला, म्हणत श्रीकांत रडू लागला होता. तेवढ्यात अभय आणि विनोद एकदम दोघांच्या जोरात कोणीतरी कानाखाली मारलं. एकमेकांना पकडून चौघेही थरथरत उभे राहिले. आता इथून पळूया, म्हणत चौघेही वळले. पण समोर 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 ती उभी होती. तिच्या पूर्ण अंगाला आग पेटत होती. चेहरा अर्धवट जळाला होता. डोळे शिल्लक होते, पण ते पण पूर्ण पांढरे होते आणि ती या चौघांकडे खाऊ की गिळू नजरेने बघत होती. तिचं शरीर पूर्ण जळत आलं होतं. एक हात अर्धवट जळालेल्या स्थितीत होता आणि तोच हात चौघांच्या समोर हलवत ती गडगडाटी हसत होती. तर मध्येच हसणं थांबवून जोरात रडतही होती. रडताना तिच्या डोळ्यातून पाण्याऐवजी रक्त गळत होतं. तिच्या अशा भयानक दिसण्याने चौघेही बेशुद्ध व्हायचे बाकी होते. भूत वगैरे काही नसतं मानणाऱ्या अभयच्या पण तोंडचं पाणी पळालं होतं. तिच्या हसण्याचा आणि रडण्याच्या आवाजाने कानठळ्या बसत होत्या. अभयने जोरात पळा म्हटलं आणि विरुद्ध दिशेने धावायला सुरुवात केली. पण ती या साईडने पण समोर येऊन उभी होती. त्यांच्या पळण्याने ती आणखी चिडली होती. तिचा जळलेला चेहरा जणू आग ओकत होता. थांबा, तिने त्यांच्या भोवताली आगीचं एक रिंगण तयार केलं आणि ती जोरात किंचाळली.
कोण आहेस तू आणि आम्हाला का त्रास देतेस? विनोदने धीर करून विचारलं. विसरलात? इतक्यातच विसरलात? म्हणत ती पुन्हा आपला अर्धवट जळालेला हात त्यांच्यासमोर फिरवत प्रत्येकाकडे बोट करत हसू लागली. अचानक वीज चमकली आणि तिच्या त्या अर्धा जळालेल्या हातावर कोरलेली ती अक्षरं श्रीकांतला दिसली. अभ्या, टॅटू बघ, तो थरथरत ओरडला. नंतर सगळ्यांचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं. अनिशा. तिचा तो स्टारमध्ये कोरलेला टॅटू चमकत होता. ते बघून अंगातील त्राण निघून गेल्यासारखे चौघे पण मटकन खाली बसले आणि ती गडगडाटी हसली. कोण आहे ही अनिशा? आणि ती या अवस्थेत कशी? आणि यांचा तिच्याशी काय संबंध? बघूया आपण पुढच्या भागात. तुमची जास्त उत्सुकता ताणून न ठेवता लवकरच पुढचा भाग पोस्ट करेन. ही स्टोरी फक्त 2 भागांचीच असेल, त्यामुळे पुढचा म्हणजेच अंतिम भाग पाहायला विसरू नका लवकरच. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. जर तुम्हाला माझ्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि कथांना शेअर करा. त्याचप्रमाणे कथा आवडली असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील.